नमस्कार, आपण पाहत आहात विज्ञान या विषयातील शिरा आणि धमन्या या चॅप्टरवरील MCQ प्रश्न। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे। प्रश्न क्रमांक 93, कोणता रक्तगट युनिव्हर्सल रिसिपिएंट सर्वांचा स्वीकारक मानला जातो? पर्याय अ ए, पर्याय ब ओ, क AB, ड बी। उत्तर क AB। प्रश्न क्रमांक 94, फुफ्फुस धमनीचे वैशिष्ट्य काय आहे? पर्याय अ शुद्ध रक्त वाहते, ब अशुद्ध रक्त हृदयाकडे नेते, क अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे घेते, ड केवळ लसिकेचे वहन करते। उत्तर क अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे घेते। प्रश्न क्रमांक 95, हृदयात एकूण किती कपाटे असतात किंवा कप्पे असतात? पर्याय अ 2, ब 3, क 4, ड 5। उत्तर क 4। प्रश्न क्रमांक 96, रक्तवाहिन्यांपैकी सर्वात लहान कोणते असतात? पर्याय अ धमन्या, ब शिरा, क केशवाहिन्या, ड महाधमनी। तर क केशवाहिन्या। 97, रक्तातील कोणता घटक तापमान नियंत्रित करण्यात मदत करतो? पर्याय अ RBC, ब प्लाझ्मा, क WBC, ड प्लेटलेट्स। उत्तर ब प्लाझ्मा। प्रश्न क्रमांक 98, कोणत्या पेशी शरीरात जंतूपासून संरक्षण करतात? पर्याय अ RBC, ब प्लाझ्मा, क WBC, ड प्लेटलेट्स। तर क WBC। प्रश्न 99, हृदयाचे कोणते भाग रक्ताला फुफ्फुसांकडे पाठवतात? पर्याय अ डावीकडील निलय, ब उजवीकडील निलय, क डावे अलिंद आणि ड उजवे अलिंद। उत्तर ब उजवीकडील निलय। प्रश्न 100, रक्तात कोणते घटक धन स्वरूपात असतात? पर्याय अ RBC, WBC, प्लेटलेट्स, ब प्लाझ्मा, क हार्मोन्स, ड लसिका। उत्तर अ RBC, WBC आणि प्लेटलेट्स। प्रश्न क्रमांक 101, हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरण प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय अ स्नायुक्रिया, ब सर्क्युलेशन, क हृदयगती, ड ऑक्सिडेशन। तर क हृदयगती। प्रश्न क्रमांक 102, रक्ताच्या प्रवाहात अडथळा असल्यास कोणता आजार होऊ शकतो? पर्याय अ मधुमेह, ब संधिवात, क हृदयविकार, ड दमा। उत्तर क हृदयविकार। 103, प्रश्न क्रमांक, हृदयातून निघून संपूर्ण शरीरात रक्त पोहोचवणारी वाहिनी कोणती? पर्याय अ महाशिरा, ब फुफ्फुस धमनी, क महाधमनी, ड उजवी शिरा। तर क महाधमनी। प्रश्न क्रमांक 104, शरीरातील अपशिष्ट पदार्थ कोण काढून टाकते? पर्याय अ RBC, ब फुफ्फुस, क शिरा, ड मूत्रपिंड। उत्तर ड मूत्रपिंड। प्रश्न क्रमांक 105, मानवाच्या हृदयातील झडप फक्त कोणत्या दिशेने रक्त जाऊ देतात? पर्याय अ 4 दिशेने, ब 3 दिशेने, क 2 दिशेने, ड 1 दिशेने। उत्तर ड एकाच दिशेने। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विज्ञान या विषयातील नवीन असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।